ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी NS कर्तस्कर, विज्ञान शिक्षक, भारती विद्यालय हायस्कूल खासबाग बेळगाव. चंदन टीव्हीवरील या शैक्षणिक उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान भाग 2 या पुस्तकातील पाठ 11वा पेशी रचना आणि कार्य याविषयी थोडक्यात आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपल्या सभोवताली परिसरामध्ये सजीव आणि निर्जीव राहतात. सजीवांची उदाहरणं तुम्ही सांगू शकाल काय? बरोबर, वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी सजीव आहेत. त्याचप्रमाणे निर्जीव देखील राहतात. निर्जीवांची उदाहरणं तुम्ही सांगाल? बरोबर, दगड, माती, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी. अगदी बरोबर आहे. तर सर्व सजीवांच्या मध्ये काही मूलभूत क्रिया घडत असतात. श्वसन, पचन, उत्सर्जन इत्यादी. यामध्ये पेशींचे कार्य महत्त्वाचे असते. तुम्ही तुमच्या सभोवताली पाहता इमारती जशा विटांनी बनलेल्या असतात, त्याचप्रमाणे सर्व सजीवांचं शरीर हे पेशी नावाच्या लहान लहान घटकांनी बनलेले असते. इमारतींचा जरी आकार वेगवेगळा असला तरी त्यामधील मूल घटक म्हणजे मातीपासून बनविलेल्या विटाच असतात. त्याचप्रमाणे सजीवांचा आकार जरी वेगवेगळा असला तरी सर्व सजीवांच्या मध्ये पेशी नावाचा मूलभूत घटक असतोच. तर पेशीचा अर्थ आपण पाहूयात. पेशी हा सजीवांच्या शरीराचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा घटक आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती एक विटांची भिंत दाखवलेली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या वनस्पतीमधील पेशींची आकृती या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. यानंतर पेशीचा शोध कोणी लावला आणि कशा पद्धतीने लावला याविषयी आपण थोडक्यात आढावा घेऊयात. इसवी सन 1665 रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने साध्या सूक्ष्मदर्शकाने लाकडी बुचातील कप्प्यांचे निरीक्षण केले. या कप्प्यांना त्यानं पेशी असं नाव दिले. या पेशी मधमाशीच्या पोळ्यामध्ये दिसणाऱ्या कप्प्याप्रमाणे दिसत होत्या. त्यामुळंच रॉबर्ट हुक याने पेशी असे त्या कप्प्यांना नाव दिले. साधारणपणे 150 वर्षानंतर सुधारित सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला. त्यामुळे पेशीचा अभ्यास करणे सोपे झाले. पेशी या आकाराने खूप लहान असतात, अतिशय सूक्ष्म असतात. त्यामुळे त्यांना साध्या सरळ उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. त्याकरिता एक वर्धन करणारं उपकरण रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञानं निर्माण केलं. त्याला साधं सूक्ष्मदर्शी केंद्र असं म्हटलं गेलं. रॉबर्ट हुकने विकसिलेल्या किंवा निरीक्षण केलेल्या पेशी ह्या निर्जीव होत्या, परंतु आपण सजीव पेशींचा देखील सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्यानं निरीक्षण करून अभ्यास करू शकतो. तंत्रज्ञानाच्या शोधामुळं साधारण 150 वर्षानंतर नवीन आधुनिक सूक्ष्मदर्शकाचा शोध लागला. त्यामुळे पेशीमधील सर्व घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणे सोपे झाले. कोंबडीचे अंडे हे तुम्ही सर्वांनी पाहिलेलेच आहात. कोंबडीचे अंडे ही मोठ्या आकाराची, ज्याच्यावर कॅल्शियमचं कवच असते, अशी मोठ्या आकाराची एकच पेशी आहे आणि ती उघड्या डोळ्याने आपण सहजपणे पाहू शकतो. यानंतर पेशींची संख्या किती असते सजीवांच्या मध्ये ते आपण पाहूया. सजीवांमध्ये पेशींची संख्या ही काही बिलियन्सपासून ट्रिलियन्सपर्यंत असू शकते. बिलियन्स म्हणजे 10⁻⁹ म्हणजे 1 वरती 9 शून्य पासून ट्रिलियन्स म्हणजेच 10 वरती 10⁻12 म्हणजेच 1 वरती 12 शून्य इतकी असू शकते. मानवामध्ये पेशींची संख्या ही ट्रिलियन्समध्ये असते. सजीवांची सुरुवात जरी एका पेशीपासून होत असली, म्हणजेच फलित अंड्यापासून जरी होत असली, तरी त्याचे विभाजन होऊन
पेशींची संख्या सतत वाढत जाते, त्याला आपण पेशी विभाजन असं म्हणतो. यानंतर पेशींचा आकार तुम्ही या ठिकाणी एक स्लाईड पाहू शकता. यामध्ये 3 आकृत्या दाखवलेल्या आहेत. एक मानवामधील तांबड्या पेशी, त्यानंतर स्नायू पेशी, त्याचबरोबर लांबट शाखायुक्त असणाऱ्या चेतन पेशींची आकृती या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. या पेशींचा आकार वेगवेगळा आहे. तांबड्या पेशी या आकाराने गोलाकार आहेत, त्याचबरोबर चेतन पेशी या शाखायुक्त आहेत. त्यांच्या मुख्य पेशीपासून शाखा निघालेल्या आहेत. स्नायू पेशी या तंतूच्या आकाराच्या दोन्ही टोकाला निमुळते असणाऱ्या आहेत. या पेशींच्यामुळे आपल्या शरीराच्या हालचाली होतात, विविध कार्य पार पाडली जातात. म्हणजेच पेशींचा आकार हा पेशींच्या कार्याशी निगडीत असतोच. तांबड्या पेशी, तुम्ही सांगू शकाल काय तांबड्या पेशींचं कार्य? अगदी बरोबर, तांबड्या पेशी या रक्तामध्ये असतात आणि या तांबड्या पेशी ऑक्सिजनचं वहन करतात आणि शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि पेशी श्वसनाच्या वेळी पेशीमध्ये निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायू परत आणून फुफ्फुसामध्ये सोडतात. म्हणजे थोडक्यात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं वहन करण्याचं कार्य या तांबड्या पेशी करत असतात. चेतन पेशी या संपूर्ण शरीरभर कोणताही प्राणी असू देत, चेतन पेशी या त्या प्राण्याच्या संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात. या चेतन पेशी एकमेकांना जोडलेल्या असतात. त्यामुळे बाहेरून पंच ज्ञानेंद्रियाकडून मिळालेला संदेश या चेतन पेशी मेंदूकडे वाहून नेतात आणि परत त्या बाह्य प्रेरणेला योग्य अशी प्रतिक्रिया देण्याचं कार्य देखील या चेतनपेशी संदेश बाहेर वाहून नेतात आणि प्रतिसाद देत असतात. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरभर स्नायू पेशी असतात. या स्नायू पेशी आपल्या शरीराच्या हालचाली करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ चालणे, पळणे, वाकणे, उडी मारणे या हालचाली या स्नायू पेशींच्यामुळे होत असतात. थोडक्यात पेशींचा आकार हा निश्चित नसतो, वेगवेगळ्या आकारात असतात. वनस्पती पेशी या साधारण षटकोनी किंवा चौकोनी पेटीप्रमाणे असतात, तर प्राणी पेशी या गोल आकाराच्या असतात. म्हणजे पेशींचा आकार हा वेगवेगळा असू शकतो. पेशींचा आकार जर आपण 2 प्राण्यांचा विचार केला किंवा 2 प्राण्यांची तुलना केली, उदाहरणार्थ एक हत्ती आणि दुसरा उंदीर, या 2 प्राण्यांच्या शरीरातील पेशींची जर तुलना केली आकाराच्या बाबतीत, तर पेशींचा आकार हा त्या प्राण्याच्या आकाराशी निगडीत नसतो. हत्तीचा आकार मोठा आहे म्हणून हत्तीच्या शरीरामध्ये असणाऱ्या पेशींचा आकार हा मोठा असतो असं काही नाही. उदाहरणार्थ उंदीर आणि हत्ती यामध्ये असणाऱ्या चेतन पेशी या एकाच आकाराच्या असतात, कारण त्यांचं कार्य हे समानच असते, संदेशवहनाचेच कार्य करतात. यानंतर मोजमापाच्या दृष्टीने जर आपण पेशींचा अभ्यास केला तर पेशींचा आकार हा अतिशय लहान असतो आणि असा लहान आकार मायक्रॉन किंवा मायक्रोमीटरमध्ये मोजला जातो. सर्वात लहान पेशीचा आकार हा साधारण 0.1 ते 0.5 मायक्रॉन इतका असतोय. तुम्हाला माहीत आहे, शहामृगाचे अंडे तुम्ही सर्वांनी पाहिले असेल किंवा कोंबडीचे अंडे पाहिलेले असणार. तर या अंड्यांच्या वरती कॅल्शियमचं कठीण असं कवच असते आणि हे अंडे म्हणजे एकच पेशी असते. यानंतर या अंड्यातील पेशींचं विभाजन होऊन त्यापासून नवीन पक्षाची निर्मिती होते. तर शहामृगाचे अंडे हे सर्वात मोठी अशी पेशी आहे आणि या पेशीचा आकार 170 मायक्रोमीटर ते 130 मायक्रोमीटर इतका असू शकतो. यानंतर एक पेशीय सजीव याचा अर्थ आपण पाहूयात. एक पेशीय सजीव म्हणजे असे सजीव की ज्या सजीवांचे शरीर एकाच प्रकारच्या पेशीने बनलेले असते, अशा सजीवांना एक पेशीय सजीव असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अमिबा, युग्लिना, पॅरामिशियम हे सजीव यांची शरीर रचना अतिशय साध्या प्रकारची असते, गुंतागुंतीची नसते. त्यामुळे या सजीवांना एक पेशीय सजीव असं म्हटलं जातं आहे. खालच्या दर्जाचे सजीव असं देखील म्हटलं जातं आहे. या ठिकाणी तुम्ही या स्लाईडवरती पाहू शकता, अमिबा
हा एक पेशीय सजीव, त्याचबरोबर पॅरामेशियमची आकृती देखील या ठिकाणी दाखवलेली आहे. अमिबा हा एक पेशीय सजीव आहे आणि याचा आकार नियमित नसतो, निश्चित नसतो, कसाही असतो त्याचा आकार. तो आकार सतत बदलत असतो आणि आकार बदलत असल्यामुळे अमिबाला आहार पकडणे सोपे जाते, आहाराचं पचन करणे देखील सोपे जाते. अमिबा छद्मपाद नावाच्या लहान लहान केसाळयुक्त रचना असतात, त्याच्या सहाय्याने स्वतःची हालचाल करतो, अन्न पकडतो, अन्नाचं पचन करतो, अन्नासाठी अन्नरिक्तिका शरीरामध्ये तयार होतात. त्यामुळे अमिबामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशी सगळ्या एक प्रकारच्याच असतात आणि एक प्रकारचंच कार्य करतात. म्हणून अशा सजीवांना एकपेशीय सजीव असं म्हटलं जात आहे. त्यानंतर बहुपेशीय सजीव. बहुपेशीय सजीवांचे शरीर हे पुष्कळ प्रकारच्या पेशींनी बनलेले असते आणि प्रत्येक पेशी स्वतंत्रपणे वेगवेगळे कार्य करत असते. अशा सजीवांना बहुपेशीय सजीव असं म्हटलं जात आहे. बहुपेशीय सजीवांच्या मध्ये पेशींच्या समूहाने ऊती बनतात, तर ऊतींच्या समूहाने अवयव तयार होतात आणि अशा अवयव एकत्र येऊन एका संपूर्ण सजीवाची निर्मिती होते. उदाहरणार्थ मानव, वाघ इत्यादी प्राण्यांचं आपण सांगू शकतो. आता ऊती म्हणजे काय, तर ऊती हा पेशींचा समूह आहे. एकाच प्रकारची रचना आणि कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास ऊती असे म्हटले जाते. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती असतात. स्नायू ऊती, चेतन ऊती, याप्रमाणे इतर प्रकारच्या देखील ऊती असतात. प्रत्येक ऊती वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असते. यानंतर पेशीची रचना आपण पाहूयात. या ठिकाणी तुम्हाला स्लाईडवरती वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोन आकृत्या दिसत आहेत. सर्वप्रथम कांद्याच्या पापुद्र्यातील पेशी तुम्ही पाहता. या ठिकाणी पेशीमध्ये पेशी केंद्र दिसतंय, पेशी द्रव दिसतोय आणि दुसऱ्या आकृतीमध्ये प्राणी पेशीची आकृती आहे. यामध्ये मानवाच्या गालाच्या आतील पेशी कशा दिसतात त्याचं हे चित्र किंवा ही आकृती तुमच्या समोर आहे. कांद्याच्या पापुद्र्यातील पेशी आपण सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली सहजपणे निरीक्षण करू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो पहा, कशी तयार करायची ही स्लाईड कांद्याच्या पापुद्र्याची. सर्वप्रथम एक वाळलेला कांदा घ्यायचा आहे. कांद्याच्या वरील वाळलेलं आवरण काढून टाका, बाजूला करा. कांदा हलक्या हाताने मारून जोराने त्याला फोडा. त्यानंतर कांद्याच्या आतमध्ये असणारा साधारण ओलसर जे पदर असतो त्या पदराचा एक पातळ असा तुकडा घ्या किंवा त्या तुकड्याचे परत तुम्ही लहान लहान तुकडे करू शकता आणि हे लहान तुकडे एका काचेच्या पट्टीवर घ्या. त्याच्यावरती 1-2 पाण्याचे थेंब घालू शकता. थेंब घातल्यानंतर त्याच्यावरती परत मिथिलीन ब्ल्यू नावाचं हे रंगद्रव्य तुम्ही घालायचं आहे आणि त्यावर हळूवारपणे अगदी अलगदपणे एक पातळ काचेची चकती, ज्याला आपण कवर स्लिप म्हणतो, ती वरती हळूवारपणे अलगदपणे ठेवायची आहे. हे करत असताना त्या काचेच्या चिपेखाली हवेचा बुडबुडा राहू नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे. अन्यथा तो हवेचा बुडबुडा आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्रातून आहे तसाच तो दिसू शकतो. त्यामुळे पेशीची रचना योग्य दिसू शकत नाही. याचप्रमाणे प्राणी पेशीचं एक उदाहरण या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. मानवाच्या गालाच्या आतील पेशी, याची सुद्धा स्लाईड ही आपण काचपट्टीवर तयार करू शकतो. अशी काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली ठेवून निरीक्षण जर केली तर आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे गालाच्या आतील पेशी दिसू शकतात. तर या ठिकाणी या 2 प्रकारच्या पेशी, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी आपण स्पष्टपणे पाहू शकतो. यानंतर पेशीचा थोडासा सविस्तर आपण अभ्यास करायचा आहे. पेशीचे भाग किती आहेत, कोणते आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे याविषयी आपण थोडक्यात आढावा घेऊया. पेशीचे मुख्य 3 भाग पडतात, मग ती प्राणी पेशी असो किंवा वनस्पती पेशी असो.
वनस्पतींच्या शरीरामध्ये वनस्पती पेशी असतात, प्राण्यांच्या शरीरामध्ये प्राणी पेशी असतात. मग या दोन्ही पेशीपैकी जर कोणत्याही एका पेशीचं निरीक्षण केलं तर खालीलप्रमाणे आपल्याला 3 भाग दिसतात. त्यातला पहिला भाग आहे पेशी पटल, दुसरा भाग पेशी द्रव आणि तिसरा भाग आहे पेशी केंद्र. पेशी पटल. पेशी पटल हे पेशीचे सर्वात बाहेरील आवरण असून पेशींना आकार देण्याचं कार्य करते. 2 पेशींना एकमेकापासून अलग करते. पेशी पटल हे छिद्रयुक्त असल्यामुळे आवश्यक पदार्थांची आत बाहेर हालचाल होत असते. त्यामुळे पेशी पटलाला अर्धपार्यपटल असं देखील म्हटलं जातं. पेशी पटलामुळे पेशीला निश्चित असा आकार प्राप्त होतोय. त्याचबरोबर पेशीच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व अंगकांचं संरक्षण देखील केलं जात आहे. वनस्पती पेशीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर वनस्पती पेशीमध्ये पेशी पटलाच्या बाहेरील बाजूस पेशी भित्ती नावाचे एक जाड आणि टणक असे आवरण असते. या पेशी भित्तीमुळे वनस्पतींचे संरक्षण होते. वनस्पती बाहेरच्या वातावरण असल्यामुळे आणि हालचाल करू शकत नसल्यामुळे वनस्पती ह्या वेगवेगळ्या वातावरणातील बदलाला सतत तोंड देत असतात. वेगाने वाहणारा वारा, तापमानातील बदल, वातावरणातील आर्द्रता यांच्यापासून वनस्पतीचे रक्षण करावे लागते आणि हे रक्षण करण्याचं काम वनस्पती पेशीमध्ये पेशी पटलाच्या बाहेरील बाजूस असणारे पेशी भित्ती नावाचे हे टणक आवरण सतत करत असते. पेशीच्या आतमध्ये म्हणजे पेशी पटलानंतर असणारा दुसरा भाग म्हणजे पेशी द्रव होय. हा पेशी द्रव जेलीसारखा असून पेशी पटलापासून केंद्र पटलापर्यंत हा पसरलेला असतो. पेशी द्रवात वेगवेगळ्या रचना असतात, जशा कलकणू, रायबोसोम, रिक्तिका, हरितलवके, आंतरद्रव्यजालिका, लैकारिका इत्यादी अंगके पेशी द्रवामध्ये पसरलेली असतात. या अंगकांचे कार्य हे वेगवेगळे असते. उदाहरणार्थ कलकणू ही अंगके ऊर्जा निर्मितीचं कार्य करतात. पेशीमध्ये ऊर्जा निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखले जातात. श्वसनामध्ये ऑक्सिजन वायू यामध्ये वापरला जाऊन ऊर्जा निर्मिती केली जाते आणि ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात साठवली जाते आणि त्या ऊर्जेचा उपयोग शरीराच्या विविध हालचालीसाठी किंवा शरीराच्या कार्यासाठी उपयोगी पडते. रायबोसोम्स नावाचे अंगके पेशीमध्ये प्रथिनांची निर्मिती करतात. म्हणून रायबोसोम्सना शरीरातील प्रथिनांचा कारखाना असं म्हणता येत आहे. आंतरद्रव्यजालिका हे एक महत्त्वाचं अंग पेशीद्रवामध्ये पसरलेले असते. पेशी पटलापासून केंद्र पटलापर्यंत जाळीदार रचना ही पसरलेली असते. या रचनेला आंतरद्रव्यजालिका असं म्हटलं जात आहे. ही आंतरद्रव्यजालिका पेशीला आधार देण्याचं कार्य करते. त्याचबरोबर या आंतरद्रव्यजालिकेवरती विविध रचना जशा की रायबोसोम्स ह्या पसरलेल्या असतात, चिकटलेल्या असतात. त्यामुळे ती आंतरद्रव्यजालिका ही खडबडीत बनते. तेव्हा त्या आंतरद्रव्यजालिकेला खडबडीत आंतरद्रव्यजालिका असं म्हटलं जात आहे. ज्या ठिकाणी आंतरद्रव्यजालिकेवरती रायबोसोम्स नसतात तेव्हा त्या आंतरद्रव्यजालिकेला गुळगुळीत आंतरद्रव्यजालिका असं म्हटलं जात आहे. ही आंतरद्रव्यजालिका पेशीला आधार देण्याबरोबरच प्रथिनांची निर्मिती करण्यास देखील मदत करत असते. यानंतर लैकारिका नावाचे एक अंग पेशीमध्ये असते. ही लैकारिका सजीवांच्या किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या अनावश्यक पेशींचा नाश करण्याचं कार्य करते. म्हणजेच जुन्या अयोग्य आणि अजीर्ण मृत झालेल्या पेशींना काढून टाकण्याचं देखील किंवा पचवण्याचं देखील कार्य ही लैकारिका करत असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेडूक. बेडूक हा उभयचर प्राणी जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी यशस्वीपणे राहू शकतो. बेडकामध्ये लहान असताना अळी अवस्थेमध्ये असताना बेडकाला शेपूट असल्याचं तुम्ही पाहिलेलं असणार. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाहत्या पाण्यामध्ये बेडकाची पिल्लं असतात. त्या पिलांना शेपूट असते अळी अवस्थेमध्ये असताना.
आणि ही शेपूट ज्यावेळेला तुम्ही मोठा बेडूक पाहता एखादा, तो बेडूक आणि हे लहान बेडूक यांची जर तुलना केली तर मोठ्या बेडकाला शेपूट नसल्याचं तुम्हाला आढळून येत आहे. तर आता लहान वयामध्ये असताना या बेडकाची शेपूट होती, पण प्रौढ अवस्थेमध्ये जसा बेडूक गेला तेव्हा त्या बेडकाला शेपूट नसल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. मग ही शेपूट का नष्ट झाली, तर ही शेपूट अनावश्यक आहे म्हणून लहान अळीचं, बेडकाच्या लहान अळीचं प्रौढ बेडकामध्ये रूपांतर होत असताना या लयकारिकेमुळे ती शेपूट गळून पडते आणि प्रौढ बेडकामध्ये रूपांतर होत आहे. याला रूप परिवर्तन असं देखील म्हटलं जात आहे. त्यानंतर हरितलवके. हरितलवके ही फक्त वनस्पती पेशीमध्ये असतात. ही हरितलवके प्रकाश संश्लेषणाचं कार्य करतात. हरितलवके ही संपूर्ण शरीरभर जास्त करून वनस्पतींच्या हिरव्या भागात म्हणजे पानासारख्या भागामध्ये असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू आणि सूर्यप्रकाश यांचा उपयोग करतात आणि हरित द्रव्याच्या साहाय्याने स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात किंवा ग्लुकोजची निर्मिती करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हटलं जातं आणि म्हणून हरितलवके ही प्रकाश संश्लेषण क्रिया करण्याचं काम करत असतात. पेशीचा तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे पेशी केंद्र होय. आता पेशी केंद्र हे साधारणपणे पेशीच्या मध्यभागी असते. पेशी केंद्र हे दुहेरी पटलांनी बनलेले असते. पेशी केंद्राला देखील मध्ये मध्ये छिद्र असतात. त्यामुळे पेशी केंद्राच्या आतमध्ये असणारे अनावश्यक घटक बाहेर सोडले जातात किंवा पेशी केंद्राला आवश्यक असणारे घटक पेशी केंद्राच्या आतमध्ये घेतले जातात. या केंद्रपटलामुळे पेशीद्रव आणि केंद्रद्रव वेगळा केला जातो. पेशी केंद्रामध्ये एक लहानसं उपकेंद्र असतं. त्या उपकेंद्रामध्ये या उपकेंद्रामुळे प्रथिनांची निर्मिती देखील केली जाते. केंद्रामधील द्रवात, पेशी केंद्रातील द्रवामध्ये लहान लहान दोऱ्यासारख्या रचना असतात. त्या रचनांना रंगसूत्रे असे म्हटले जाते. ज्यावेळेला पेशींचं विभाजन होत असतं त्यावेळेला या रंगसूत्रांचं रूपांतर गुणसूत्रामध्ये होत असते आणि या गुणसूत्रामध्ये जन्यू नावाचे अनुवंशिक घटक असतात आणि हे जन्यू नावाचे अनुवंशिक घटक एका पिढीतील गुणधर्म जसेच्या तसे पुढच्या पिढीमध्ये नेण्याचं कार्य करत असतात. म्हणून पेशी केंद्र हे पेशीच्या संपूर्ण कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य तर करतेच, परंतु त्याचबरोबर अनुवंशिकतेला देखील जबाबदार असते. पेशीच्या केंद्रामध्ये असणारी रंगसूत्रे ही फक्त पेशी विभाजनावेळीच जाड होतात तेव्हाच त्यांना गुणसूत्रे असे म्हटले जातात. मानवाच्या एका पेशीमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात, म्हणजेच एका पेशीमध्ये 46 गुणसूत्रे असतात. यानंतर आपण पेशी केंद्राचं कार्य पाहूयात. यातील महत्त्वाचं कार्य आहे पेशीमधील सर्व क्रियांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम पेशी केंद्र करत असते. त्याचबरोबर अनुवंशिकतेला देखील पेशी केंद्र जबाबदार ठरते. पेशीतील सर्व सजीव भागाला जीवद्रव्य असं म्हटलं जात आहे. यानंतर प्रोकॅरियोटिक पेशी आणि युकॅरियोटिक पेशी यांचा आपण अर्थ पाहूयात. प्रोकॅरियोटिक पेशी म्हणजे काय, तर काही पेशींच्या मध्ये पेशी केंद्र जे असते त्या पेशी केंद्राला वरती केंद्रीय आवरण नसते, केंद्रद्रव मात्र असतो. अशा पेशींना प्रोकॅरियोटिक पेशी असं म्हटलं जात आहे. उदाहरणार्थ बॅक्टेरिया आणि नीलहरित शेवाळामध्ये केंद्रपटल नसते, परंतु केंद्रद्रव अस्तित्वात असतो. या पेशींना केंद्ररहित पेशी असे देखील म्हटले जाते. युकॅरियोटिक पेशी व्यवस्थित केंद्र आणि केंद्रपटल दोन्ही दिसत असेल, स्पष्टपणे दिसत असेल तर अशा पेशींना युकॅरियोटिक पेशी असं म्हटलं जात आहे किंवा केंद्रसहित पेशी असं म्हटलं जात आहे. या ठिकाणी तुम्ही स्लाइडवरती पाहू शकता 2 आकृत्या दर्शविलेल्या आहेत. एक वनस्पती पेशी आणि दुसरी प्राणी पेशी.
या दोन पेशींच्या मध्ये आपण आता तुलना करणार आहोत. पाहूया वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधला फरक. पहिला मुद्दा आहे वनस्पती पेशींचा आकार. वनस्पती पेशी या आकाराने चौकोनी किंवा षटकोनी आकाराचे असतात, तर प्राणी पेशी या आकाराने गोल असतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे पेशींचा आकार हा त्यांच्या कार्याशी निगडीत असतो. दुसरा फरक आहे वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्ती असते आणि प्राणी पेशीमध्ये पेशी भित्ती नसते. वनस्पती पेशीमध्ये पेशी पटलाच्या बाहेर पेशी भित्ती नावाचं टणक आवरण असल्याचं मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे पेशीला किंवा वनस्पतीला कशा प्रकारचा फायदा होतो याचं देखील माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तिसरा फरक हरितलौके. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांची जर तुलना केली तर हरितलौके ही फक्त आणि फक्त वनस्पती पेशी असल्याचे आढळून येते. हरितलौके प्रकाश संश्लेषण क्रिया करतात, म्हणून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि याच कारणास्तव वनस्पतींना स्वपोषक असं म्हटलं जात आहे. परंतु प्राणी पेशी यांच्यामध्ये हरितलौके नसतात, त्यामुळे प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अन्नासाठी सर्व प्राणी वनस्पतीवरती अवलंबून असतात, म्हणून प्राण्यांना परपोषक असं म्हटलं जात आहे. चौथा फरक आहे वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका असतात, परंतु आकाराने मोठ्या असतात. पण संख्येचा जर विचार केला तर त्यांची संख्या खूप कमी असते. प्राणी पेशींचा जर विचार केला रिक्तिकेच्या बाबतीत तर रिक्तिका आकाराने लहान असतात, परंतु संख्येने जास्त असतात. या ठिकाणी आपण या वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामधील आता फरक पाहिलेला आहे. यानंतर आपण थोडक्यात आपण घेतलेल्या पाठावरती काही प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. पहिला प्रश्न आहे सजीवांच्या रचनेतील मूलभूत घटकाचं नाव काय? कोण सांगतंय? शबाश. सजीवांच्या रचनेतील मूलभूत घटकाचे नाव आहे पेशी. बरोबर. दुसरा प्रश्न आहे पेशीचे 3 भाग कोणते? सांगा पाहू. बरोबर. 3 भाग. पहिला भाग पेशी पटल, दुसरा पेशी द्रव आणि तिसरा पेशी केंद्र. अगदी बरोबर. तिसरा प्रश्न आहे गुणसूत्रे पेशीच्या कोणत्या भागामध्ये असतात? कोण सांगेल याचं उत्तर? अगदी बरोबर. गुणसूत्रे पेशीच्या पेशी केंद्रामध्ये असतात. चौथा प्रश्न आहे एकपेशीय सजीवांचे एक उदाहरण द्या. कोण सांगेल? सांग पाहू. अगदी बरोबर. एकपेशीय सजीवांचे उदाहरण आहे अमिबा किंवा युग्लिना, पॅरामिशियम हे देखील उदाहरण होऊ शकते. पाचवा प्रश्न आहे विशिष्ट रचना आणि कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात? सांगा पाहू. बरोबर. काय म्हणतात? उती. अगदी बरोबर आहे. सहावा प्रश्न आहे पेशींचा शोध कोणी लावला? कोण सांगतंय? अगदी बरोबर. रॉबर्ट हुक. अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण थोडक्यात पेशी या पाठाविषयी आढावा घेतलाय. यानंतर पेशीच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व अंगांकांचा अभ्यास सविस्तरपणे आपण इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये करणार आहोत. धन्यवाद.